सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। रुपाली पाटील यांची बहीण प्रिया पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। 6 ते 7 जणांना घेऊन मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। माधवी खंडागळे यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्यातनं एक मोठी बातमी। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। रुपाली पाटील यांची बहीण प्रिया पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून 6 ते 7 जणांना घेऊन मारहाण केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। तर माधवी खंडागळे असं त्यांचं नाव आणि त्यांनीच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहीण आहेत। या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडनं। अभिजित, नक्कीच आपण पाहतोय की माधवी खंडागळे असं या महिलेचं नाव आहे। काल उशिरा त्यांनी एक फेसबुकवरती पोस्ट केली होती आणि रुपाली ठोंबरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत त्यांच्या बहिणीने आणि 4 जणांनी त्यांना मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला होता। नंतर त्यांनी अजून एक व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले होते आणि त्यानंतर आज संध्याकाळी पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये रुपाली ठोंबरेंच्या ज्या बहीण आहेत प्रिया पाटील त्यांच्यासह इतर 4 जणांविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल झाला होता। आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर रुपाली ठोंबरे आता आक्रमक झालेले आहेत आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय तिथं त्या आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत आणि पीआयला जाब विचारत आहेत की तुम्ही कुठल्या आधारे हा गुन्हा दाखल केला, अशी कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नाही। अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवरती गंभीर आरोप केलेत। बच्चू कडू तब्बल 3 वेळा चलपूर मतदारसंघाचे आमदार राहिलेत। या काळात त्यांनी चांदूर बाजार ते परतवाडा रोडवरती नदीकाठी 72 एकर परिसरात फार्म हाऊस बांधण्याची तक्रार प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। बच्चू कडूंनी केवळ समाजसेवेचा बुरखा पांघरलाय, मात्र त्यांनी शेतकऱ्यांकडून अल्पदरात जमीन लाटल्याचा आरोप आमदार तायडेंनी केलाय। दरम्यान बच्चू कडूंच्या संपत्तीची चौकशी करावी अशी देखील मागणी तायडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। असेच अनेक गावाचे प्रकरण आहे का जिथे सुसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष बॉडी त्यांची असल्यामुळं तर इतर सामान्य लोकांना ते कर्ज देत नाही। मग शेतकऱ्याला कर्ज देत नाही, तुम्ही शेतकऱ्यासाठी आंदोलन कसं काय करू शकता? हा दुटप्पीपणा कसा होत नाही का? गेल्या अनेक गोष्टी अशा आहे आणि तुम्ही सोफियाचं प्रकरण थांबवलं, तिथून काय देवाणघेवाण झाली का ह्याही एक शंका येते। त्याच्यामुळं त्याही गोष्टीला तुम्ही शेतकरी विरोधीच प्रकल्प होता तो। अशा अनेक गोष्टीतून मिळवलेल्या मिळकतीतून जे धनसंपत्ती जमा झाली असेल किंवा अजून काय झालं असेल त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे ना।